नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय पहिली जी पोयम आहे 10th ची अ टीनेजर्स प्रेयर. ती पोयम आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले. या पोयमचा सर्व मराठीमधून अर्थ डिटेल्समध्ये आपण काल बघितलेला आहे. तर ती व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर करतो. आज आपण बघणार आहोत इंग्लिश वर्कशॉप, म्हणजे या चॅप्टरचा इंग्लिश वर्कशॉप जो आहे या पोयमचा तो आपण बघणार आहोत. सर्व प्रश्नांची उत्तरे आपण डिटेल्समध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जाऊयात पुढे मित्रांनो. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, या ठिकाणी 10th इंग्लिश महाराष्ट्र बोर्ड पोयम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर इंग्लिश वर्कशॉप आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. तर ही जी गिवन सेंटेन्सेस जी आहे ते आपल्याला कंप्लीट करायची आहे. तिथं रिकाम्या जागा ज्या आहेत त्या भरायच्या. दोन ऑप्शनपैकी एक योग्य ऑप्शन कुठला आहे ते आपल्याला नीट लिहायचं. बघा इथं काय, अकॉर्डिंग टू द पोएट डॉट 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 आर ब्लॉक्ड बाय इच न्यू बिगिनिंग. तर नवीन दिवसाची सुरुवात आहे ती काय घेऊन येते बघा या ठिकाणी. बघा अ न्यू बिगिनिंग, बरोबर ना. इच न्यू डेला काय येतं तर अ न्यू बिगिनिंग हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. ओके. पुढचा मुद्दा, वी मस्ट डिसाइडेड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. ओके, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य असेल ते. ओके. डी प्रश्न आहे, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॉट डॉट इयर्स ऑफ हिज लाईफ. तर बेस्ट इयर ऑफ हिज लाईफ हे उत्तर जे आहे ते या ठिकाणी करेक्ट आहे. तर हा होता आपला पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शनपैकी एक करेक्ट ऑप्शन जो आहे तो निवडायचा होता. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघून घेऊयात. दुसरा, फाइंड अँड राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. ऍक्च्युली चारच रायमिंग पेअर आपल्याला दिसतात. एक मेक, टेक, सक्सेस, डिस्ट्रेक्स. आता या ठिकाणी आपण बघूयात वाटलं तर प्रत्यक्षात. बघा या ठिकाणी इथं रायमिंग जर आपण वर्ड बघायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला काय काय मिळतात ते आपण बघूयात. तर बघा या ठिकाणी इथं काय आहे, योग्य उत्तर जे आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात. बाबा बघा, रायमिंग जर बघितली तर मेकला टेक राईम आहे, त्याच्यानंतर सक्सेसला डिस्ट्रेस आहे, सीला मी आहे. ओके. नोला काय नाहीये, वेला डे आहे आणि परत इथं सी आणि मी आलेलं आहे. तर हे सगळे रायमिंग पेअर जे आहे ते या ठिकाणी मी लिहून घेतलेले आहे. तर हे बघा या ठिकाणी आपल्याला दिसतात. ओके. पुढे जर आपण बघितलं, व्हॉट इज द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम. आता पोएमची रायमिंग स्कीम काय, आता ती कशी ओळखायची ते पण तुम्हाला सांगतो. आता समजा इथं जर आपण बघितलं यामध्ये, आता याच्यात रायमिंग स्कीम कशी ओळखायची ते थोडंसं आपण डिटेलमध्ये नीट बघून घेऊयात. बघा या ठिकाणी रायमिंग स्कीम ओळखताना काय करायचं, इथं बघा आता पहिली गोष्ट चार शब्द शेवटी. तर एक आहे बिगिनिंग एक शब्द आहे आपल्याला. ओके. बिगिनिंग नंतर आपल्याला एक मेक हा शब्द या ठिकाणी दिसतोय, चूज दिसतोय आणि त्या ठिकाणी टेक दिसतोय. आता एक या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट मला सांगा की यामध्ये जर आपण बघितलं, ओके, तर बिगिनिंग जो आहे, बिगिनिंग आणि मेक, बिगिनिंगला ए म्हणा. आता बिगिनिंग म्हणजे हा ए जो आहे तो मेकला राईम आहे का, मेकला आहे का राईम नाहीये, म्हणून याला बी म्हटलं, कारण दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत. आता चूज जो आहे, हा चूज बिगिनिंगला राईम आहे का नाहीये, मेकला राईम आहे का नाहीये, या दोघांना सुद्धा राईम नाही, म्हणून याला तिसरं सी म्हटलं डायरेक्ट. आता टेकचा जर विचार केला तर टेक कोणाला राईम आहे, बिगिनिंगला नाही, मेकला राईम आहे. टेक आणि मेक दोघे जण एकमेकांना राईम आहे, म्हणून हा जो बी आहे तो या ठिकाणी इथं लिहिला, कारण हे टेक आणि मेक एकमेकांना राईम आहेत, म्हणून इथं बी लिहिला. ओके. मग याची रायमिंग स्कीम काय झाली, ए बी सी बी. याची रायमिंग स्कीम काय, ए बी सी बी ही त्याची रायमिंग स्कीम झाली. परत एकदा नीट समजून घेऊ आपण. बघा इथं लाईफला मी म्हटलं ए, त्याच्यानंतर सक्सेसला आपण म्हटलं बी, कारण दोघे सुद्धा वेगवेगळे शब्द या ठिकाणी दिसतात, रायमिंग नाहीये. रोड जो आहे तो लाईफ, सक्सेस, रोड तिघं पण एकमेकांना राईम नाही दिसत, म्हणून याला सी म्हटलं. आता डिस्ट्रेस जो आहे तो कोणाला राईम आहे, सक्सेसला डिस्ट्रेस हा राईम आहे, त्याच्यामुळे सक्सेस म्हणजे बी, म्हणून याला म्हणू बी. म्हणजे काय झालं, ए बी सी बी. म्हणजे याची रायमिंग स्कीम काय झाली, ए बी सी बी. प्रत्येक स्टांजामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या पोएममध्ये हीच रायमिंग स्कीम दिसते. त्याच्यामुळे ए बी सी बी ही रायमिंग स्कीम आहे. या ठिकाणी ए बी सी बी हा जो तिसरा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघा, चौथा, मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. बघा इथं आपल्याला डिसिजन आय मस्ट मेक, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड, ट्रॅव्हल डाऊन द डार्क अँड रोड, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. बघा याची करेक्ट उत्तर ही आहे
डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे इन्व्हर्जन आहे इथं, कारण इन्व्हर्जन म्हणजे काय बघा, या ठिकाणी आय मस्ट मेक डिसिजन असं पाहिजे ना, म्हणजे पहिला करता पाहिजे, पण इथं पहिलं या ठिकाणी कर्म आलेलं आहे, म्हणजे पहिला सब्जेक्ट पहिला आपल्याला ॲक्च्युली सब्जेक्ट पाहिजेत, पण इथं पहिला ऑब्जेक्टपासून सुरुवात झाली. वाक्यरचना जर उलटी वगैरे असेल तर त्याला आपण इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच म्हणतो. प्लीज ओपन अप माय आय डिअर लॉर्ड. ज्यावेळेस बघा डिअर लॉर्ड म्हणजे एखादी चर्चा असेल, देवासोबत चर्चा असेल, किंवा एखादा व्यक्ती जिथं उपस्थित नाही आहे, म्हणजे नाही दिसत, तो कुठेच अस्तित्वामध्ये नाही, अशा व्यक्तींशी चर्चा असेल तर त्या चर्चा किंवा एखादे चर्चा होत असेल तर तिथं अपोस्ट्रॉफी हा अलंकार या ठिकाणी होतो. ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड याला म्हणतात ॲलिटरेशन, म्हणजे तर रिपिटेशन होतंय बऱ्याचदा. ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड, एखाद्या शब्दांचं बघा डी डी आणि डी डी अशा प्रकारे जे काही शब्द जे आहेत ते डबल येतात. पहिलं जे अक्षरं जे आहेत आपण म्हणतो ना अल्फाबेट, डी डी अशा प्रकारे, म्हणजे ट्रॅव्हल डाऊन द डार्केंड रोड म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा एक इथं सूर दिसतो, त्याला आपण ॲलिटरेशन म्हणतो. आणि हा जो आहे मेटाफोर आहे चौथा. ठीक आहे, पुढे बघा 6वा जो मुद्दा आहे, इथं 5वा मी मुद्दाम घेतला नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप डिस्कशनच करायचं आहे, त्याच्यामुळे तो इथं घेतला नाही. इथं काय करायचं आहे, प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन, 10 प्रश्न निर्माण करायचे. इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर, म्हणजे तुम्हाला एक टीनेजर आहे, सक्सेसफुल टीनेजर म्हणजे अशा प्रकारचा किशोरवयीन अवस्थेतला मुलगा जो आहे तो सक्सेसफुल झाला आहे, त्याने यश मिळवलेलं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 प्रश्न तयार करायचे आहेत. यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन, तुम्ही या गाईडलाईन यूज करू शकता किंवा या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रश्न तुम्ही तयार करू शकता. तर आपण बघा 10 प्रश्न तयार केलेत, ते कुठले मी सांगतो. बघा, एक आहे कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली, हां, किंवा तुम्ही असं प्लीज कुड यू प्लीज टेल मी युअर सेल्फ, तुमच्या स्वतःविषयी सांगा, असाही प्रश्न असू शकतो. बघा, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर फॅमिली, हा प्रश्न कुठल्या याच्यामध्ये येऊ शकतो. हाऊ डिड यू ब्लाइंडनेस इफेक्ट, बघा या ठिकाणी हा जो आहे ना एक ब्लाइंड म्युझिशियन मुलगा आहे असं आपण गृहीत धरलं आणि त्याला हे प्रश्न विचारतोय आपण अशा प्रकारे. ओके, हाऊ डिड युअर ब्लाइंडनेस इफेक्ट युअर करिअर ॲज अ म्युझिशियन अँड कंपोजर. ओके, तिसरा आहे हू सपोर्टेड इन यू इन युअर वेंचर, तुम्हाला कोणी सपोर्ट केला. ओके, त्यानंतर हू वेअर युअर गुरुज अँड व्हॉट सॉर्ट ऑफ ट्रेनिंग डिड यू रिसीव, तुमचे गुरु कोण, त्यांनी कशा प्रकारे तुम्हाला ट्रेनिंग दिली, कशा प्रकारे तुमची तयारी करून घेतली. व्हाय डू यू प्रिफेअर क्लासिकल सिंगिंग असेल प्रश्न. हे जे काही प्रश्न दिसतं त्यांचा स्क्रीनशॉट वगैरे मारून घ्या. अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न इंटरव्ह्यूसाठी बऱ्याचदा तयार करायला सांगितले जातात. ठीक आहे, पुढे बघा, रीड द पोएम अँड राईट द अप्रिशिएशन ऑफ द पोएम, हा जो प्रश्न आहे तो बोर्डाच्या परीक्षेला तर हमखास येत राहतो. तर हे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला पोएमचं अप्रिशिएशन लिहायचं आहे. तर यातल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरच आपण अप्रिशिएशन करून घेऊयात आपण. ओके, मुद्द्यांवरती चर्चा करूयात, महत्त्वाचे जे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला ज्या मुद्द्यांवरती रेग्युलर विचारले जातात तर तेच मुद्दे घेऊयात. बघा, टायटल काय बाबा, अ टीनेजर्स प्रेयर. बघा या ठिकाणी आहे, टायटल आहे, पोएट आहे, रायमिंग स्कीम आहे, फेवरेट लाईन वगैरे आहे. टायटल अ टीनेजर्स प्रेयर, पोएट कोण आहे, जे मॉर्स आहे. ओके, रायमिंग स्कीम काय, ABCB, मगाशी तुम्हाला सांगितलं रायमिंग स्कीम कशी ओळखायची. फेवरेट लाईन काय बाबा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ, ची काही फेवरेट लाईन तुम्हाला वाटेल ती फेवरेट लाईन लिहून काढायची. ओके, जशीच्या तशी. थीम आणि सेंट्रल आयडिया काय बाबा याच्यामध्ये, या पोएममध्ये, तर बघा या ठिकाणी थीम आणि जर आयडिया जर आपण बघितली तर बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय, एक मिनिट, क्या हो गया, हां बघा, द थीम ऑफ द पोएम इज टीनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन, म्हणजे मुलगा संभ्रमात आहे आणि नेमका योग्य निर्णय कसा घ्यायचा त्या संदर्भात त्याची जी व्यथा आहे या ठिकाणी तो मांडत आहे देवासमोर. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ चॉईस फॉल्स फुल्ली ऑन हिम, म्हणजे ती जी काही निर्णय घ्यायचा आहे त्याला त्याची जी पूर्णपणे रिस्पॉन्सिबिलिटी ती त्याच्यावरच आहे आणि त्यालाच निर्णय घ्यायचा आहे. अ रॉंग डिसिजन मे रन द होल लाईफ, म्हणजे त्याचबरोबर हेन्स द टीनेजर्स इन द पोएम प्रे टू गॉड फॉर हिज हेल्प अँड गाईडलाईन्स, म्हणजे जो पोएम आहे, जो पोएट आहे किंवा जो मुलगा आहे जो ज्याची व्यथा या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे, जो देवाजवळ प्रश्न मांडतो, उपस्थित करतो किंवा देवाला विचारतो, देवाजवळ प्रार्थना करतो की बाबा मला मदत कर योग्य निर्णय घेण्यासाठी, अशा प्रकारे हे आपल्याला सेंट्रल आयडिया जी आहे या पोएमची सांगता येऊ शकते. आणि त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, अपॉस्ट्रॉफी आणि इन्व्हर्जन हे आपले फिगर ऑफ स्पीच आहेत. ओके, दोन किंवा या व्यतिरिक्त सुद्धा काही फिगर ऑफ स्पीच जे आहेत या कवितेमध्ये आपल्याला दिसतात, पण हे सुद्धा काही फिगर ऑफ स्पीच आहेत. तर अशा प्रकारे हे अप्रिशिएशन आपल्याला लिहिता येऊ शकतं. इथं बघा, इथं दिले अ रॉंग डिसिजन मे
रुईन द होल लाईफ, म्हणजे संपूर्ण त्याची आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त करू शकतं चुकीचा निर्णय. आणि फिगर ऑफ स्पीच आपल्याकडे अपॉस्ट्रॉफी आणि इन्व्हर्जन आहे. त्यानंतर एक 8वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय शेवटचा, की ज्याच्यामध्ये आहे की कंपोज अ शॉर्ट प्रेयर. एक शॉर्ट प्रेयर तुम्हाला या ठिकाणी कंपोज करायची आहे, तयार करायची आहे. तर ती प्रेयर बघा, ओ गॉड ब्लेस मी, अशा प्रकारे इथे एक शॉर्ट प्रेयर जी आहे ती तुम्हाला तयार करायची, ती या ठिकाणी स्क्रीनवरती दिसते. आता अशा प्रकारे तुम्ही एखादी शॉर्ट प्रेयर तयार करू शकताय. आणि 9वा प्रश्न जो होता की लुक अराउंड इन युअर विझिनिटी, की तुमची फॅमिली असेल, फ्रेंड असेल, नेबर्स असतील म्हणजे शेजारचे असतील, क्लासमेट असतील, हे शोधा आजूबाजूला. आणि यांच्यामधून तुम्हाला यांच्यामधून तुम्हाला जे काही टीनेजर्स दिसतील याच्यामध्ये, म्हणजे तुमच्या अवतीभोवती असलेले तुमचे मित्र असेल, शेजारी असेल, वर्गमित्र असतील, की यांच्याकडे थोडंसं लक्ष टाका. आणि ज्यांनी काहीतरी भव्यदिव्य आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, तर अशा मुलांविषयी तुम्हाला माहिती लिहायची. 4 मुलांविषयी, म्हणजे फॅमिलीमधलं तुमचं कोण आहे त्याचं नाव लिहा. म्हणजे बघा ना, या ठिकाणी आपल्याला काय काय लिहायचं आहे, 1 मिनटं फक्त. फॅमिलीमध्ये कोण एखादा व्यक्ती असेल, समजा विकास असेल, त्याचं नाव लिहा. तुमचा मित्र असेल, सचिन असेल, सचिनचं नाव लिहा. नेबर शेजारी तुमच्या कोण आजूबाजूला एखादा मुलगा आहे का किंवा मुलगी आहे का, प्रिया वगैरे, तिने काहीतरी केलं आयुष्यामध्ये. क्लासमेट कोण आहे तुमचा, बाबा राहुल आहे, किंवा बाबा राहुलने काय केलं का बाबा त्याच्या आयुष्यामध्ये, काय त्याने स्पेशल केलं बाबा. विकासने काय स्पेशल केलेलं आहे, तर काय त्याने एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी अचिव्हमेंट केलेली आहे. तर त्याच्यामध्ये विकासने समजा एखादा चित्र, त्याचं ड्रॉइंग खूप चांगलं आहे आणि त्यांनी इंटरनॅशनल ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये त्याला चांगल्या प्रकारे एखादं प्राईज मिळालं असेल, तर ते या ठिकाणी लिहू शकता. बाबा दुसरा जो आहे तो स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, त्याने स्पोर्ट्समध्ये खूप चांगलं करिअर केलेलं आहे, तर ते लिहू शकताय. प्रिया आहे तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या सिरियलमध्ये आत्तापासूनच काम करते, ते लिहू शकता तुम्ही. राहुल, जे काही आजूबाजूची जी काही मुलं तुम्हाला दिसतील ज्यांनी काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी केलेलं आहे, तर त्यांच्याविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची आहे या प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे वर्कशॉप जे आहे ते बघू शकतो. व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.